नमस्कार शेतकरी मंडळी, आपलं पशुधन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. शेतकरी मंडळी, तेलंगणामधील शेतकऱ्याची 2 लाखापर्यंत कर्जमाफ. तेलंगणातील सरकारने 2 लाख रुपयेपर्यंत कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ही घोषणा केली. या निर्णयाचा 40 लाखापेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत 2 लाख रुपयेपर्यंत कर्ज घेतले आहे, ते सरसकट माफ करण्यात येणार आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनामा शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे म्हटले होते. शेतकऱ्यांना 15 ऑगस्टपर्यंत कर्जमुक्त करू असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. आता 15 ऑगस्टपूर्वीच सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे 31,000 कोटी रुपयाचा निधी लागू शकतो. त्यानंतर केंद्राची कर्जमाफी 1990 ते 91 मध्ये व्ही.पी. सिंह यांच्या सरकारने 10,000 रुपयाचे काही ठराविक कर्ज माफ केले होते. त्यानंतर 2008 मध्ये यू.पी.ए. सरकारने मोठी कर्जमाफी जाहीर केली होती. त्यासाठी 60,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या लहान शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली होती. त्यानंतर राहुल गांधी काँग्रेस नेते काय म्हणाले पाहूया. काँग्रेस सरकारने शेतकऱ्याचे कर्ज माफ करून शेतकरी न्यायाचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचललेले आहेत. जे सांगितले ते करून दाखवेल. भारतातील पैसा भारतीयावर खर्च होईल, भांडवलदारावर नाही, असे राहुल गांधी काँग्रेस नेते म्हणाले. या राज्याने यापूर्वी दिला होता दिलासा. उत्तर प्रदेश 2017 39 लाख लाभार्थी, महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये 67 लाख, त्यात परत महाराष्ट्र 2020 मध्ये 44 लाख, आंध्र प्रदेश 2014 मध्ये 42 लाख, कर्नाटक 2018 मध्ये 50 लाख, पंजाबमध्ये 2018 मध्ये 8 लाख, मध्य प्रदेश 2018 मध्ये 48 लाख, छत्तीसगडमध्ये 2018 मध्ये 9 लाख, तेलंगणामध्ये 2014 मध्ये 51 लाख, झारखंडमध्ये 2020 साली 99 लाख यापूर्वी शेतकऱ्याला दिलासा दिला होता. हे सगळे स्रोत वाय रिसर्च 2014 ते 2022 पर्यंत माहिती आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.